मॅडम तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्या मानेवरचा बर्थमार्क काय काय संबंध या सगळ्याचा? माझ्या मानेवरती देवाने जे डोकं दिलंय ना त्याचाही वापर करत जा कधी कधी. अथर्व आणि मीरा कुठे गेलेत? आपल्या अनाथाश्रमात. आणि ते आता काय करणार आहे? आता ते तिकडे गेलेत. ते फॉर्म्स बघतील, रेकॉर्ड चेक करतील. त्यात त्यांना आपण बनवलेला फॉर्म सापडणार आहे आणि त्या फॉर्मवर राधा नाव लिहिलंय आणि त्यात जन्म. ओ माय गॉड, म्हणजे मॅडम आता ते दोघं घरी येऊन माझी जन्मखून चेक करणार आहेत. दिस इज द प्लॅन. शाबास. बघ माया, कळतंय का तुला? तुझ्याकडे आहे थोडं डोकं. फक्त आता एक काम कर, त्याला ना झोपू देऊ नकोस. हा, जा आता स्वतःच्या खोलीत जा आणि नाटक करायला तयार राहा. डोंट वरी मॅडम, ते मला बरोबर जमेल. मी एक गोष्ट लक्षात ठेव, कस जास्ती आगाऊपणा करून बडबड करत बसू नकोस. मीराला असंच वाटलं पाहिजे की तुला या गोष्टीबद्दल काहीही माहिती नाहीये. मीरा सोबत नेहमी जशी वागतेस तशीच आजही वाग. खरं खरं. ऑफकोर्स. काय वळ? अगं असं काय करतेस तू? काय फालतूगिरी आहे ही? मीरा, मीरा, झालं? हा? आणि तुला काय वाटतं काय लिहिलंय माझ्या मानेवर? माझ्या मानेवर बर्थमार्क आहे. मीरा, अगं बोल ना. ही खरंच माझी बहीण नसेल ना? मीरा, काय बोलणार आहेस का? तू इथेच थांब. काय मायावर, मायावर. अगं काय चाललंय हे? अगं मीरा, मीरा माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. इरिटेट होते मला. सोड अगं, सोड ना. माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. मीरा काय फालतूगिरी सुरू आहे ही? सांगणार आहेस का मला की काय सुरू आहे? हा, नाहीतर मुस्काट फोडीन तुझा. मीरा, नाही आईसाहेब, तिने काही केलं तर नाहीये. नाही, सांग मला. काही केलं असेल ना तर बघते तिच्याकडे. पण काहीतरी घडलंय, म्हणजे काहीतरी घडतंय. मीरा, मला नाही समजत आहे. अहो तेच मला सुद्धा कळत नाहीये. मगापासून काय बोलते, काय वागते, काहीच कळत नाहीये. माया, तू जरा शांत बस, तिला बोलू दे. मीरा, तू बोल. आईसाहेब, मी आणि वेदाचे बाबा माझ्या गावी जातो. आम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या. आम्ही परत येईपर्यंत या मायाला कुठेच जाऊ देऊ नका. आणि हो,
तिला कोणाशी फोनवर बोलूही देऊ नका. अरे हे बघ मीरा, मला हे कळतंय की तू मला मायावरती लक्ष ठेवायला सांगतेस, पण पण का, कशासाठी मला नाही कळत आहे. काय चाललंय मला अथर्व. काय कसं शक्य आहे. आम्हालाही तेच वाटतंय आईसाहेब. म्हणून आत्ता तरी ही गोष्ट फक्त आपल्यातच ठेवा. हिला आत्ता सांगायची काही गरज नाही. अरे काय घडतंय, काय सांगायचं नाहीये, मला काहीच कळत नाहीये. मीरा, हे हे विश्वास ठेवण्या पलीकडचं आहे. हे आईसाहेब, आम्ही गावी जाऊन येतो ना, मग बोलूयात ना आपण यावर. तुम्ही या जाऊन तुम्ही. चल मीरा.